तर अगोदर तर सर्वांना हाय आणि नमस्कार आणि सर्व माझ्या मैत्रिणींना मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तर चला मग आज आपण मस्त भोगी स्पेशल भाजी बनवणार आहोत। साधी आणि सिंपल, खूप थोड्या मसाल्यामध्ये आपण आज भाजी बनवणार आहोत। मसाले तर खूप थोडे पण भाजी चविष्ट। तर चला मग किचन मध्ये जाऊ आणि भाजीची तयारी करू। तर इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे आणि अगोदर तर कांदा आणि लसूण छान भाजून घेणार आहे आणि सर्व मसाले मी अशाच पद्धतीने भाजून घेणार आहे। शेंगदाणे आहे, तीळ आहे, सुक्क खोबरं आहे, धने बजोर आहे आणि धने बजोर मध्ये मी सगळा खडा मसाला घेतलेला आहे। थोडा थोडा लाल मिरची आहे। तर सर्व हा मसाला भाजून झालेला आहे आणि आता याच्यावर कोथिंबीर आणि अद्रक थोडी घेणार आहे वाटायला। आणि तुम्ही वल्ल नारळ पण घ्या, वल्ल्या नारळाने आणखी जास्त चव येते भाजीला। ते सर्व मसाला आपला तयार आहे, आता वाटून घेऊ। ते आपलं वाटण पण तयार आहे, आता फोडणीची तयारी करू। तर कढई घेतलेली आहे, आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ आणि आता फोडणीला जिरे टाकून घेऊ आणि आता कढीपत्ता टाकून घेऊ। आणि जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल। छान फोडणी करून घेऊ। तर 2 टमाटर आहेत कापून घेतलेले, ते पण फोडणीमध्ये टाकू। छान परतून घेऊ टमाटर जेवढे छान परतले तेवढी आपली भाजीला चव पण येते आणि कलर पण मस्त येतो, म्हणून टमाटर छान परतून घ्यायचे। आणि आता लाल तिखट टाकून घेऊ आणि तिखट तुम्ही तुमच्या बेतातच टाका। आणि आता हळद टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ। मसाले खूप कमी आहेत आणि साधी सिंपल आहे, पण भाजी चविष्ट होते। तर झाकण ठेवू आणि छान मसाले वाफवून घेऊ आणि जे आपण वाटण केलं होतं ते वाटण याच्यामध्ये टाकून घेऊ। तर छान परतून घेऊ आणि हा मसाला आपण ऑलरेडी भाजलेला आहे, तर थोडंसं परतून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, छान होते ही भाजी। आणि आपण सर्व भाज्या आहेत कट करून घेतल्या, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, त्या मसाल्यामध्ये टाकून घेऊ। तुम्ही बघू शकता एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात तुम्ही तुमच्या आवडीने भाज्या टाका। आणि आता वाटणाचं पाणी आहे ते पण टाकून घेऊ। आणि पाणी तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला जेवढं लागतं तेवढं टाका। झाकण ठेवू आणि सर्व भाज्या शिजून घेऊ आणि मध्ये मध्ये झाकण उघडत राहा आपल्या भाज्या शिजल्यात का बघण्यासाठी। तर बघू शकता तुम्ही, छान बनलेली आहे आपली भाजी आणि कलर पण मस्त आलेला आहे। तर चला मग आता कोथिंबीर टाकून घेऊ ही आपली साधी सिंपल भोगी स्पेशल भाजी बनून तयार आहे।